प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण असं बघणार आहोत की सावनीला आणि हर्षला संशय आलेला असतो अधिचं हे वागणं, आणि अधि हा सागरला सागर कोळी न म्हणता बाबा म्हणाला म्हणून सावनीला जास्तच डाऊट येत असतो. तर सावनी ही प्रिन्सिपलला फोन करून विचारत असते आणि म्हणत असते अधि हा कसा राहतो. तर प्रिन्सिपल अधिचं कौतुक करत म्हणत असतात, खरंच आता आजकाल तो खूप छान राहतो आणि ते सर्व काही काउन्सिलिंगमुळेच होत आहे असं प्रिन्सिपल म्हणत असतात. तर ते ऐकून मात्र सावनीला खूपच मोठा धक्का बसतो आणि सावनी म्हणत असते, मला त्या काउन्सिलिंगचं नाव सांगा, म्हणजे मला त्यांना पर्सनली तिथे जाऊन त्यांना थँक्यू म्हणायचे. तर हे ऐकून प्रिन्सिपल म्हणत असतात, त्या काउन्सिलिंगचं नाव आहे माधवी गोखले. हे ऐकून मात्र सावनीच्या पायाखालची जमीनच सरकते. तर सावनीला वाटतच हा सर्व काही प्लॅन सागरचाच आहे. तर माधवी ही मुक्ताला म्हणत असते, बघ मला असं लपवालपीचं जमत नाही आणि तू मला हे लपवायचं सांगतेस आणि त्यांना जर कळालं आधी हा समोरच्या घरामध्ये येतो तर त्यांचा गैरसमज होईल असं माधवी सांगत असते. तर मात्र मुक्ता मात्र सांगण्यास नकार देते आणि मुक्ताचं आणि माधवीचं सर्व काही बोलणं लकी ऐकत असतो. लकीला मात्र मुक्तावर सूड उगवायचा असतो, त्याच्यामुळे लकी हे सर्व काही बोलणं ऐकतो आणि प्लॅन तयार करतो आणि सर्व काही सागरला सांगण्यासाठी जातो. तर इकडे सर्वजण जेवायला बसत असतात. तर लकी हा मुक्ताचं सर्व काही बोलणं मुक्ताचं आणि माधवीचं सर्वांना सांगत असतो. ते बघून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तर सागर म्हणत असतो, लकी जो काही बोलतोय ते खरं आहे का. तर मुक्ता मात्र मान हलवतच हो म्हणत असते. तर सागर मात्र मुक्तावर खूपच चिडतो आणि सागर म्हणत असतो, मुक्ता मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. अशीच अपडेट बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब